नमस्कार मंडळी, कशा आहात सगळ्या? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त असाल. तर मी भरपूर दिवस ट्रॅव्हल करत होते आणि त्याचे व्लॉग लवकरच येणार आहेत. पण ट्रॅव्हलिंग करता करता म्हणजे आपलं पाणी चेंज होतं. म्हणजे मी एकदम बाहेर असं कर्नाटकला वगैरे जाऊन आलेले आहे. तर माझी स्किन झाली आहे अनइव्हन टोन आणि पूर्ण डल आणि खूप असं म्हणजे थोड्या वेळाने लगेच ऑइल फेसवर जमा होतो. तर माझ्याकडे आहे हा न्यूडचा स्किन ब्राईटनिंग आणि टॅन रिमूव्हल फेस वॉश. तर मी विचार केला की आज मी हा न्यूडचा स्किन ब्राईटनिंग आणि टॅन रिमूव्हल हा असा फेस वॉश यूज करणार आहे. ह्याच्यामध्ये नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत सगळे, म्हणजे काही हार्म नाही आहे, सगळं नॅचरल फेस वॉश आहे. तर मी बोलले एक ट्राय देऊया, कारण की स्किन तर टॅन झाली आहे आणि फेस तर पहिला टॅन होतो. तुम्ही बघू शकता किती टॅन झालेला आहे. म्हणजे आत्ता माझ्या स्किनवर मेकअपसुद्धा नाही आहे तरी कसा टॅन दिसतोय फेस की बोलू नका. आणि सोबतच ऑइली पण पडतोय. आणि या फेसवॉशमध्ये आहे ते म्हणजे केसर, म्हणजे सॅफ्रॉन, जे आपल्या स्किन ट्रीट करायला मदत करता, स्किनवरनं टॅन रिमूव्ह करता आणि सोबत एक्ने स्पॉट्स असतात, ते डार्क स्पॉट्स असतात, ते फेड करायला मदत करतं. तस ह्याच्यामध्ये आहे हल्दी. हल्दी म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, सगळ्यांच्या किचनमध्ये असते आणि पूर्ण नॅचरल इन्ग्रेडियंट आहे, ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात आणि सोबतच आपली स्किन ब्राईटनिंग करायला मदत करतं आणि स्किनचा नॅचरल ग्लो जपायला मदत करतं. ते मला भरपूर आवडतं, कारण की आपण भरपूर सारे फेसवॉश यूज करतो, पण हे सगळे एकातच. आता ह्याच्यामध्ये चंदनसुद्धा आहे. मध्ये आहे चंदन. चंदन म्हणजे आपल्या स्किनला ना हील करायला मदत करतो आणि सोबतच ह्याच्यामध्ये प्रॉपर्टीज असतात ज्याच्याने आपली स्किन वर्क होतं. आपला जो पिगमेंटेशन असतो तो देखील रिमूव्ह होतो. आणि म्हणजे एवढं सगळं आहे ह्याच्यामध्ये. केसर आहे, परत हळद आहे. हळद तर सगळ्यात बेस्ट आहे स्किनसाठी. आणि चंदन आहे. चंदन पावडर तर आपण लावतच असतो. सो ते सगळं एका या फेसवॉशमध्ये आहे. तर चला आपण ट्राय करूया आणि मी तुम्हाला रिझल्ट तुमच्या समोरच दाखवणार आहे. सो चला ट्राय करूया. तर आपण आता यूज करत आहोत हा न्यूडचा स्किन ब्राईटनिंग टॅन रिमूव्हल फेस वॉश, ज्याच्यामध्ये केसर, हल्दी, चंदन आहे. पॅकेजिंग बघू शकता किती छान अशी मस्त ट्यूबमध्ये आहे. सो आपण प्रोडक्ट असा हातावर घेऊया. तर इथे मी थोडंसं असं प्रोडक्ट घेतला आहे फेस वॉश. जो फ्रेग्रन्स आहे तो पण नॅचरल आहे. मी तोंड वेट करते इथेच तुम्हाला दाखवायसाठी की कशी कन्सिस्टन्सी आहे. ओके, सो म्हणजे फेसवर असं जेंटल वाटतंय माझ्या, असं इरिटेट नाही होते स्किन. आपल्याला कोणताही आपण जो फेसवॉश यूज करतो त्याला कमीत कमीत 1 मिनटं तरी आपल्या फेसवर थोडंसं मसाज करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर फेस वॉश करायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे प्रॉपर्टीज असतात, जी गुड प्रॉपर्टीज असतात, ते आपल्या स्किनवर चांगलं वर्क करतात. नाहीतर मग सध्या म्हणजे आपण काय करतो माहिती आहे का, की घेतला फेसवॉश, असं टाकला, लावला आणि लगेच पाणी मारून धुतलं. सो त्याच्याने नाही होत. ठीक आहे, मग आपल्याला कोणत्याच फेसवॉशचा काहीच फायदा होत नाही. सो त्याला 1 मिनटं राहून द्यायचं स्किनवर. 1 मिनटं टाईम घ्यायचा तोंड धुवायला, पण चांगलं धुवायचं. सो त्याचा जो फ्रेग्रन्स आहे तो छान वाटतोय मला, एकदम मस्त नॅचरल. सो आता मी ह्याला वॉश करते आणि दाखवते तुम्हाला. सो मी फेस वॉश केलेला आहे, ते बघू शकता तुम्ही. ह्याला आपण आता टॉवेलने ड्राय करू. तर तुम्ही बघू शकता माझा फेस किती क्लीन आणि असं हायड्रेटिंग झाला आहे आणि किती मस्त वाटतं. म्हणजे मगाशी जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आणि जर मी आता व्हिडिओ आता एंड करते, तरीही बघू शकता माझे पूर्ण 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 स्किन अशी छान झाली आणि मला खूप रिफ्रेशिंग फील होत आहे. आणि तोंडा म्हणजे फेसवर असं सॉफ्ट सॉफ्ट एकदम फील होतं आहे, छान. आणि सोबतच मला कोणत्याही प्रकाराचं म्हणजे बोलतात ना ड्राय असं काय वाटत नाही, हायड्रेटिंग वाटतं आहे.
आणि खूप छान हे बघू शकता तुम्ही पूर्ण ऑइल गेलेला आहे आणि सोबतच थोडंसं म्हणजे बोलतात ना, या फेस वॉशनी फेस वॉश केल्यानंतर बघू शकता किती मस्त असं हायड्रेटिंग वाटतंय आणि थोडंसं नॅचरल ग्लो देखील आलेला आहे. आणि आता तुमच्या समोरच मी तुम्हाला दाखवलं, असं पण नाही की बॅक कॅमेरा जाऊन मी दुसरं काहीतरी केलं किंवा मेकअप केलाय. ऑलमोस्ट माझी स्किन किती मस्त वाटते तुम्ही बघू शकता. एकदम सॉफ्ट आणि इन्स्टंट एक ग्लो आलाय माझ्या फेसवर. सो म्हणजे मला एक बेस्ट खूप गोष्ट वाटली. आपण फेस वॉश आहे तो डेली यूज करू शकतो की कारण की स्किनवर जेंटल आहे एकदम आणि स्किन माझी एकदम अशी ग्लोई ग्लोई बनवत आहे आणि सॉफ्ट सॉफ्ट बनवत आहे. सो हा रेग्युलर यूजसाठी तर परफेक्टच आहे. तर मी तर आजपासून यूज करणार आहे हा न्यूडचा स्किन ब्राईटनिंग आणि टॅन रिमूव्हल फेस वॉश. कारण की टॅन रिमूव्ह करत आहे आणि स्किन पण माझी ब्राईट होते आहे, मस्तपैकी ग्लो येत आहे, नॅचरल ग्लो येतो आहे. म्हणजे एवढं छान वाटतंय. जर तुम्हाला पण हा फेस वॉश हवा असेल सो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. कमेंटमध्ये पण पिन केलेलं आहे ह्याचं लिंक. सो जा किंवा तुम्ही फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवरनं सुद्धा मागवू शकता. त्याची डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. सो जाऊन चेकआउट करा आणि मागवा हा न्यूडचा स्किन ब्राईटनिंग आणि टॅन रिमूव्हल फेस वॉश जो आहे हल्दी, चंदन आणि केसरचा. नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत आणि खूप भारी आहे. सो लिंक इन द डिस्क्रिप्शन. लवकर जा आणि बाय करा.